आज शिवस्वराज्य फाउंडेशनद्वारा आयोजित शिवजयंती महोत्सव 2026 या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी पत्रकार परिषदही घेण्यात आली। आपण बघतोय यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रशांतजी इंगळे, शैलेश आहिरराव, प्रदेशाध्यक्ष प्रवीण देशमुख, सचिव प्रकाश टुरे पाटील याच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे। या बैठकीमध्ये शिवजन्मोत्सवामध्ये कोणते कोणते कार्यक्रम असणार आहेत, कोणकोणते उपक्रम घेणार आहेत याविषयी चर्चा करण्यात आली। याचं मार्गदर्शनही करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। का सांगाल आज शिवस्वराज्य फाउंडेशनच्या तर्फे शिवजयंतीचं आयोजन करण्यात आले? हो, येत्या आता 18 तारखेला मूक बद्री शाळेमध्ये आम्ही जे मतिमंद लोक आहेत, मुलं आहेत, त्यांना त्यांच्या गरजेच्या वस्तू किंवा त्यांचे अन्नदान असे आम्ही ते कार्यक्रम नियोजन केलेलं आहे 18 तारखेला। समितीमध्ये कोण कोण आहे? समितीमध्ये आमचे प्रशांत भैया इंगळे, आमचे प्रकाश टुरे पाटील, त्याच्यानंतर प्रवीण देशमुख हे आमच्या समितीचे कार्याध्यक्ष आहेत। काय सांगाल आता सध्या शिवजयंतीच्या निमित्ताने काय काय तुम्ही उपक्रम घेणार आहे? जसं आता तुम्ही सांगितलं की बाबा मूक बधिरांना करणार आहे, अजून काय? अजून घाटीमध्ये जे गोरगरीब लोक आहे त्यांना आज त्यांचे तिकडे जर आपण तुम्ही बघितलं की त्यांना दरवेळेस आम्ही फळ वाटप वगैरे करत असतो, तरीही ह्यावेळेस 18 तारखेला आम्ही त्यांना तो कार्यक्रम घेणार आहे, जे दरवर्षीप्रमाणे आम्ही घेत असतो। वेगळं काय अजून करण्याचा विचार तुम्ही ठेवलेला आहे? वेगळं अजून जेव्हा 18 तारखेला रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी, जशी शिवजयंती 19 फेब्रुवारी जसं स्टार्ट होईल तसं आतिषबाजी करण्याचा रात्री आम्ही ठरवलेलं आहे। ओके, अजून येतं? त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान वाटप, जे विद्यार्थी आहेत त्यांना संविधानाचं महत्त्व हे आम्ही त्यांना संविधान वाटप पुस्तकं वगैरे वाटप करून ते त्यांना ज्ञान भेटणार आणि आम्ही आमच्याकडनं जेवढं होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे विचार आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करणार। फाउंडेशन, शिवस्वराज्य फाउंडेशन, मी संस्थापक अध्यक्ष प्रशांत इंगळे आणि आमचे शिवस्वराज्य फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष शैलेश आहिरराव, आमचे आदरणीय मार्गदर्शक रजाकभाई मौलाना, तसेच आमचे मित्र रणजित वारे साहेब, हे आमचे सगळे मित्रमंडळी, देशमुख साहेब, टुरे पाटील आणि शिवस्वराज्य फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी। यावर्षी विशेष म्हणजे आम्ही असं ठरवलं आहे की आरक्षणाच्या निमित्तानं असो की विविध निवडणुकीच्या निमित्तानं असो की समाजामध्ये ते दरी निर्माण झालेली आहे, जातीमध्ये जे दरी निर्माण झालेली आहे ते दरी आम्ही मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। विशेषतः आम्ही सर्व जाती धर्मातील दलित, मुस्लिम, हिंदू आणि हिंदूमधील सर्व मायक्रो ओबीसी असेल, सर्व आम्ही कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन ही यावर्षीची शिवजयंती आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि विशेष म्हणजे या शिवजयंतीमध्ये आम्ही सामाजिक उपक्रम हाती घेतलेले आहे। सर्व जाती धर्मातील जे शेतकरी आहेत, मराठवाड्यातील शेतकरी आहेत, विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यामधील जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या पाल्यांना, विशेषतः त्यांच्या पाल्यांना आम्ही शालेय साहित्य वाटप करण्याचा आमचा हा उपक्रम आहे। शिवजयंतीमधील अदर एक्स्ट्रा खर्च आम्ही कमी करून हे शालेय वाटप आम्ही हा कार्यक्रम राबवणार आहोत। तसंच मतिमंद विद्यालयामध्ये आम्ही काही उपक्रम राबवणार आहोत, अन्नदान असेल किंवा शालेय साहित्य असेल ते आम्ही राबवणार आहोत। तसंच विशेषतः म्हणजे आम्ही 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत संविधान आम्ही राबवणार आहोत। संविधानाचं महत्त्व आम्ही विद्यार्थ्यांना आणि विशेषतः समाजातील तळागाळातील घटकांना पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि संविधान बचाव ही आमची मोहीम असेल आणि त्या अंतर्गत संविधान ग्रंथाचे आम्ही वाटप करणार आहोत। हे विशेषतः आम्ही सगळ्या जाती धर्मातील कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन हे अभियान आम्ही राबवणार आहोत। आणि या आमच्या छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती महोत्सवामध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्व तळागाळातील समाजांना आम्ही आवाहन करणार आहोत की आपण जाती धर्माची सगळ्या बेड्या विसरून या महामानवांच्या, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शाहू महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो आणि या आपल्या स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज असो, या राष्ट्रपुरुषांनी हे महाराष्ट्र निर्माण केलेलं आहे आणि महाराष्ट्राने सगळ्या जगाला आपल्या भारताला दिशा दिलेली आहे। आणि महाराष्ट्र जर जिवंत राहिला, महाराष्ट्रातले विचार जिवंत राहिले तर हे भारत टिकेल, भारतातली लोकशाही टिकेल। आज अशी परिस्थिती आहे की लोकशाहीवर सगळ्या घटकातून घालण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्या निमित्ताने जर आपल्याला ही लोकशाही टिकवायची असेल आणि हे एकात्मता टिकवायची असेल तर या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने जागर करून आपल्याला हे विविध उपक्रम राबवायचे आहे। त्यामध्ये आमचे मुस्लिम बांधव सुद्धा यात सामील होणार आहेत। रजाक मौलाना साहेब यांचे आम्हाला मार्गदर्शन कायम असतात आणि सर्व जाती धर्मातील आम्ही एकत्रित येऊन ही शिवजयंती विशेषतः वेगळी आम्ही साजरी करणार आहोत।
महाराज की जय।